चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। आमचा झेंडा आहे त्या ठिकाणी राहिलाच पाहिजे। आमचा झेंडा आहे त्या ठिकाणी राहिलाच पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या नमस्ते नमस्ते राहिलाच पाहिजे। गावचा झेंडा आहे त्या ठिकाणी राहिलाच पाहिजे। डॉक्टर पाहिजे गावचा झेंडा आहे त्या ठिकाणी राहिलाच पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गावचा झेंडा आहे त्या ठिकाणी राहिलाच पाहिजे। गावचा झेंडा आहे त्या ठिकाणी राहिलाच पाहिजे। येळवी तालुक्याची या ठिकाणी एक मिनिट थांबा साहेब थांबा दोन मिनिट थांबा। एक येळवी तालुक्याचं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व बुद्ध जयंती निमित्त त्या ठिकाणी ध्वजारोहण करायचं होतं। त्यामुळं समाज मंदिरच्या समोर ध्वजकट्टा उभारला आणि त्या ठिकाणी काही समाजकंटकांनी एखादा फोन केला प्रशासनाला आणि या ठिकाणी झेंड्याच्या कट्ट्याचा आम्हाला अडथळा होतो, तो कट्टा काढा। लगेच पोलीस प्रशासन त्या ठिकाणी गेलं। जवळजवळ प्रशासकीय अधिकारी आणि 3 पोलीस गाड्या गेल्या आणि झेंडा कट्टा काढण्याचा प्रयत्न केला, गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला। परंतु आमच्या तालुक्यातील सर्व भीमसैनिक त्या ठिकाणी गेले, प्रत्यक्ष बघितले तर गावामध्ये वाहतुकीला अडथळा नाही। समाज मंदिर समोरच कट्टा आहे आणि त्यामुळं समाज मंदिर शासनाची जागा आहे, त्याच्या पुढची शासनाची जागा आहे, समाजची वहिवट आहे, येणं जाणं आहे। असं असताना प्रशासन अडमुटेपणाची भूमिका घेत आहे आणि त्यामुळं आज आम्हाला नाईलाजानं या ठिकाणी महाराणा प्रताप चौकामध्ये आंदोलन करावं लागलं। या तालुक्यामध्ये आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं जातोय, तरी देखील प्रशासन आम्हाला त्रास करण्याचा प्रयत्न करतोय। तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी बेकायदेशीर नाही, ज्या ज्या ठिकाणी समाज मंदिर समोर कट्टे असतील, झेंडे असतील, तिथं कुणी हात लावण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा तालुका जिल्हाभर आम्ही आंदोलन करू। सर्व आंबेडकर प्रेमी या ठिकाणी तालुक्यातले अजून आले नाही, फक्त येळवीचे लोक आहेत आणि येळवीमध्ये ग्रामपंचायत त्या लोकांची कुठल्याही प्रकारची तक्रार नाही। एखाद्या माणसाची जर तक्रार घेऊन पोलीस प्रशासन किंवा प्रांत जर आमच्या लोकांच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न करत असतील तर आमचे सर्व भीमसैनिक न्याय देण्याचा प्रयत्न करतील आणि आज जो तो झेंड्याचा कट्टा तिथं आहे त्या ठिकाणीच राहावं ही आमची प्रामुख्यानं भूमिका आहे। धन्यवाद। जय भीम। प्रथम सर्व महापुरुषांना माझे वंदन। आज दिनांक 4/5/2026 वार सोमवार आपण जत मध्ये महाराणा प्रताप चौक जे आहे या चौकामध्ये आपण रस्ता रोको केलं। हे रस्ता रोको करण्यापाठीमागचं कारण असं आहे की येळवी या ठिकाणी आपल्या आंबेडकर नगरमध्ये जे आपलं समाज मंदिर आहे त्या समाज मंदिराच्या मैदानामध्ये आपण झेंडा लावला। जो झेंडा जर वर्षी आपण ध्वजारोहणाच्या वेळेस लावतोय आणि काढतोय, त्याचं असं झालंय की जर वेळेला काढणे आणि लावणे ही थोडंसं त्रासदायक आणि अडचणीचं ठरलेली बाब आहे। त्यामुळं आपल्या पोरांनी तिथं कायमस्वरूपी तो झेंडा लावला आणि तो झेंडा लावल्यानंतर काहीच तासात जी कोणी समाजकंटक असतील किंवा ज्यांना कुणाला ती झेंडा लागलेला वाईट वाटला असेल अशा 1-2 व्यक्तींनी या झेंड्याची तक्रार केली। या झेंड्याची तक्रार केल्यावरती
पोलीस प्रशासन असेल किंवा महसूल खातं असेल हे लगेच ॲक्शन मोडमध्ये येऊन तिथं आपल्या लोकांवरती थोडंसं म्हणजे अन्याय करण्याचा प्रयत्न केला किंवा आपल्या लोकांवरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला, गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवली. त्यामुळं ह्यो आपण आज रस्ता रोको घेतलेला आहे. मला आपल्या सर्वांना ह्या अनुषंगानं एकच सांगायची इच्छा आहे की झेंडा कुठल्याही रंगाचा असून दे, कोणत्याही महापुरुषाचा असून दे किंवा कुठल्याही समाज मंदिर असू दे किंवा कुठल्या या भारत देशामधलं कोणताही महापुरुष असू दे, ह्यांच्यावरती जर करता कुणी चुकीच्या टीका टिप्पण किंवा त्यांचं विटंबना करायचं किंवा त्यांना गलीच्या भाषेत बोलायचं किंवा एखाद्याचा झेंडा काढायचा किंवा फाडायचा असं जर कुणी कुठलाही समाजकंटक जर करत असेल तर त्याला सडेतोड उत्तर दिलं जाईल, त्याला कायद्यानंही उत्तर दिलं जाईल आणि त्याला आमचा भीमटोलाही 100% दिला जाईल. कारण या देशामधले जितके महापुरुष आहेत त्या सर्वजणी आमच्या प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये एक आदर्श देऊन गेलेले आहेत आणि आमच्यासाठी त्यांनी भरपूर अशा गोष्टी करून गेलेले आहेत. सर्व महापुरुष आम्हाला महत्त्वाचे आहेत आणि सगळ्या महापुरुषांसाठी आम्ही आहे. आता आम्ही असं ठरवलेलं आहे की कुठल्याही महापुरुषाची विटंबना झाली किंवा कुठल्याही झेंड्याचं जर करता कट्टा पाडला गेला किंवा झेंडा फाडला गेला तर आम्ही योग्य त्या पद्धतीनं कायद्यानंही त्याचं वाजवणार आणि भीमटोलाही त्याला आम्ही 100% देणार. एवढं मी बोलतो. धन्यवाद. जय भीम. तालुका जत, जिल्हा सांगली, मुक्काम पोस्ट येळवी येथील काही समाजकंटकांनी झेंडा काढण्याचा प्रयत्न केला. त्या अनुसार जतचे प्रांत अधिकारी यांनी सांगितलं आम्हाला की बाबा ते महाराष्ट्र शासनाच्या जागेमध्ये झेंडा आहे, अतिक्रमण आहे. मग जत तालुक्यामध्ये किती अतिक्रमण आहेत? आता हे बघा, कलावती स्टील अँड फर्निचर सेंटरचं हे का अतिक्रमण नाही का? जतमध्ये असं बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण वाढलेलं आहे. मग प्रथम जतमधलं अतिक्रमण काढा. मी झेंडा काढण्यास त्या लोकांना प्रवृत्त करतो, पण प्रथम जतमधले जेवढं अतिक्रमण आहे ते काढलं जावं, अन्यथा ह्याच्यापेक्षाही तीव्र मी आंदोलन छेडेन. हे मी महाराष्ट्र शासनाला आणि प्रशासनाला आम्ही विनंती करतो की या जत शहरामध्ये सर्वच अतिक्रमण काढून घेण्यात यावं, अन्यथा ह्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करू आणि ह्याच्यापेक्षाही पॅन्थरच्या स्टाईलला आम्ही आंदोलन करू. हे मी सरकारला विनंती करतो की बाबा भविष्यात असं काही न करता ज्या ठिकाणी आमचे बौद्ध वस्ती आहेत, आंबेडकर नगर, त्या ठिकाणी असे पुतळे असतील, झेंडे असतील, जो कोणी काढण्याचा जर प्रयत्न करत असेल तर त्याला जसं उत्तर दिलं जाईल. शासनाला आम्ही विनंती करतो की येणाऱ्या काळात आपण शांततेच्या मार्गानं हा मार्ग सोडण्यात यावा, अन्यथा ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल. जय भीम. आज आमच्या भावना तीव्र होत्या आणि या ठिकाणी आम्ही रस्ता रोको रीतसर केलाय, निवेदन दिले सगळ्या प्रशासनाला, परंतु प्रशासनानं अजिबात दखल घेतली नाही. कोणी आलं नाही. PI साहेब आले, निवेदन घेतले. जर प्रशासनाला गांभीर्य नसेल तर येत्या गुरुवारी जत बंद व मोर्चा प्रशासनावर प्रांत कार्यालयावर आज आम्ही या ठिकाणी जाहीर करतो आमच्या मागण्यासाठी. जय भीम. प्रथम सर्व महापुरुषांना माझे वंदन. आज आम्ही जो रस्ता रोको केला तो अगदी कायद्याच्या 4 चौकटीत बसणाऱ्या पद्धतीनंच केला होता व सगळ्यांना निवेदन देऊन सूचना देऊन केला होता. तरी सुद्धा ना आमचं निवेदन स्वीकारायला प्रांत साहेब आले, ना तहसीलदार साहेब आले, ना VDO आले. मग मला तुम्ही सांगा की एवढं ह्या एका झेंड्यासाठी लोकांना वेटीशी का धरलं जाते? या लागलेत एवढं या एका आमच्या झेंड्यासाठी का वेटीशी धरलं जाते? या एका झेंड्याला हा नेमकं काय ह्याला महसूल खात्याला काय दाखवून द्यायचं आहे? पोलीस प्रशासनाचं तर काय नाही आहे ह्याच्यामध्ये. पोलीस प्रशासन पूर्ण पारदर्शी काम करायला लागले. मग मला तुम्ही सांगा, प्रांतांना किंवा तहसीलदारांना ह्याच्यातनं दाखवून काय द्यायचं आहे आम्हाला नेमकं? जर करता असंच त्यांची जर कठोर आणि कणकर भूमिका असेल तर आमची त्याच्यापेक्षा कठोर आणि कणकर भूमिका असणार आहे. मग ती सगळ्याच बाबतीमध्ये मग ती त्यांना सहन होईल का? ती त्यांनी ठरवावं. आम्ही नाही ठरवत. आता जे होईल ते होईल पुढं. आणि आम्ही येणाऱ्या गुरुवारी, आज सोमवार आहे, येणाऱ्या गुरुवारी आम्ही रस्ता रोको मोर्चा प्लस आम्ही जत बंदची हाक पुकारलेली आहे. धन्यवाद.